नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन, जी अगदी सहजपणे तुम्हाला सुद्धा करता येईल अशी ब्लाऊज डिझाईन आहे। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला मग तुमचं जास्त वेळ नाही घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया। पूर्ण उंची घेतली 13.5 इंच, घडी घ्यायची आहे 9.5ची, 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर। जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची। हा बॉक्स तयार करायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे। गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळा उंची घेऊ शकता। 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन इथे सुद्धा हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। बॉक्स तयार झाला की इथे आपल्याला गोल गळ्याचा आकार द्यायचा आहे। आता जो मोंढ्याचा आकार दिला तो कट करून घ्यायचा आणि गळ्याचा आकार दिला तोही कट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आता आपल्याला घ्यायचं आहे ब्लाऊज पीस। अगदी व्यवस्थित ठेवायचं आहे ब्लाऊज पीस आणि त्याच्यावरती ठेवायचं हे अस्तर। मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा, गळ्याच्या बाजूने पण कपडा कट करून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने। त्याच्यानंतर पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तरही ओपन करून ठेवायचं। अस्तर ठेवताना व्यवस्थित ठेवायचं आणि पिना लावून घ्यायच्या। गळ्याच्या बाजूने 1/2 इंच अंतर सोडून पूर्ण गळ्याला आपल्याला शिलाई मारून घ्यायची। शिलाई मारताना अगदी व्यवस्थित मारायची, म्हणजे गळ्याचा आकार कुठेही चुकणार नाही ना, अगदी बरोबर येईल। शिलाई मारून झाली की मधला जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे कपड्याचा। बघा ह्याप्रमाणे एक्स्ट्राचा जो कापड दिसतोय तो असा कट करून घ्यायचा। छोटे छोटे असे कट गळ्यावरती मारून घ्यायचे। आता अस्तरमध्ये पलटी करून वरतून छान अशी दापटीप आपल्याला इथे द्यायची आहे। मैत्रिणींनो, हे 32 छातीचं माप आहे। तुम्ही तुमच्या मापानुसार कटिंग करून ही डिझाईन नक्की करून बघायची आहे। बघा या पद्धतीने अगदी व्यवस्थित दापटीप इथे आपल्याला द्यायची आहे आणि छान अशी फिनिशिंग गळ्याला आली पाहिजे। व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची। आता कपड्याला पलटी करून पूर्ण अस्तर आपल्याला जॉईन करून घ्यायचे। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील। बघा ह्या पद्धतीने सगळीकडनं एक्स्ट्राचा जो कापड दिसतोय तो सगळं कट करून घ्यायचा आहे, म्हणजे छान फिनिशिंग आपल्या ब्लाऊजला येईल। आता लगेच पाठीवरचे टक्स आपल्याला मारून घ्यायचे। खाली अर्धा इंच, उंचीला 4.5 इंच असे दोघंही टक्स आपल्याला सारखेच मारून घ्यायचे। कमरेला पट्टी लावायची म्हणून पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने व्यवस्थित असं फोल्ड करायचं आणि शिलाई मारून घ्यायची। बघा ह्या पद्धतीने पट्टीवरती द्यायची दापटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची। छान असा पाठीचा भाग आपला तयार झालेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, इथे थोडं सेंटरला एक अशी रेष मारायची आणि इथे आपल्याला अशी गळ्याच्या बाजूने साधारण 1/2 इंच अंतर सोडून एक रेष अशी मारून घ्यायची। इकडनं सुद्धा आपल्याला 1/2 इंच अंतर सोडून एक रेष मारून घ्यायची। त्याच्यानंतर आपण इथे 3 ते 3.5 इंच रुंदीचा कपडा घ्यायचा आहे आणि लांबीला थोडीशी पट्टी जास्त घ्यायची। त्याला आपल्याला असं फोल्ड करून एक शिलाई मारून घ्यायची आहे कडेनी। शिलाई मारून झाली की छान अशी फ्रिल आपल्याला ह्या पट्टीची बनवायची। आता ही फ्रिल आपल्याला ह्या बाजूने लावून घ्यायची आहे। जी रेष आपण मारली तिथेच आपल्याला ही फ्रिल अशी लावून घ्यायची आहे। त्याच्यावरती सुंदर अशी लेस आपल्याला इथे लावून घ्यायची।
लेसला डबल शिलाई मारून छान अशी फिनिशिंग आपल्याला इथे द्यायची. त्याच्यानंतर आपल्याला आता त्याच कलरचे चौकोनी तुकडे घ्यायचे साधारण 2x2चे आणि त्याला ह्या पद्धतीने आपल्याला छान अशी डिझाईन करायची. पहिले असं त्रिकोण बनवायचा, नंतर पुन्हा त्रिकोण बनवून दोन्ही टोकं फोल्ड करायचे आणि ह्या पद्धतीने शिलाई मारली की शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करायचा. बघा अशी डिझाईन आपल्याला बनवून घ्यायची आणि ही डिझाईन आपल्याला इथे ह्या रेषेवरती लावून घ्यायची. बघा ह्या पद्धतीने पूर्ण गळ्यावरती ही डिझाईन आपल्याला लावून घ्यायची. जशी रेषा आपण मारली त्याच पद्धतीमध्ये ही डिझाईन आपल्याला लावून पूर्ण करायचं आहे. ह्या बाजूने जी लेस आपण लावली त्या बाजूने सुद्धा आपल्याला तीच लेस लावून घ्यायची. लेसला आपल्याला डबल शिलाई टाकायची आहे म्हणून अगदी व्यवस्थित आपण इथे शिलाई टाकून घेणार आहे. पहिले एक शिलाई मारून झाली की नंतर लगेच आपल्याला दुसरी शिलाई मारून छान अशी फिनिशिंग लेसला द्यायची. बघा इथे लेस लावून झालेली आपली. आता इथे आपल्याला लटकन बनवायचे, त्याच्यासाठी चौकोनी तुकडे आपल्याला इथे घ्यायचे, त्याचा त्रिकोण बनवायचा आहे आणि ते ह्या पद्धतीने असे ठेवून इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये नॉट ठेवून ह्या पद्धतीने आपल्याला शिलाई मारून छान असं लटकन इथे बनवायचं आहे. दुसरंही लटकन आपल्याला त्याचप्रमाणे बनवून घ्यायचं आहे. नॉट बांधून आपण बघूया डिझाईनचा फायनल लुक. आजची डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा. बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, त्याच्याने तुम्हाला रोज असे छान छान नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. बघा आपली सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन. कशी वाटली आजची ब्लाऊज डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला मग अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.